शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी भागवत जाधव महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरून वेंडरच्या प्रतीक्षेत आहोत। परवाला आपल्याला एक कंपनी वेंडर लिस्टमध्ये दिसत होती, प्रीमियर एनर्जी म्हणून। भरपूर अशा शेतकऱ्यांनी त्या कंपनीबद्दल विचारणा केली, काही शेतकऱ्यांनी त्या कंपनीचं सिलेक्शन केलं आणि बरेचसे शेतकरी त्या कंपनीची माहिती काढण्यामध्ये ती कंपनी जी आहे ती वेंडर लिस्टमधून गायब झालेली आपल्याला पाहायला मिळाली। म्हणजे जेमतेम एक 6 ते 7 तासामध्ये ती कंपनी त्यामध्ये निघून गेली। आता भरपूर जणांना प्रश्न पडला की नेमकी ही कंपनी का निघून गेली। आता वेंडर लिस्टमध्ये तर कंपनी आली होती, परंतु ही त्यामधून का निघून गेली। तर बघा, याच्यामध्ये काय होतं की कंपनीला प्रत्येक कंपनीसाठी एक विशिष्ट असा कोटा हा जे काय आहे ते तुमच्या जिल्हा किंवा राज्यासाठी ठरवून दिलेला असतो आणि तो कोटा संपल्याच्या नंतर ती कंपनी त्याच्यामधून निघून जाते। आता जवळपास मागील 15 ते म्हणजे जवळपास 1 महिन्यापासूनच वेंडर लिस्टमध्ये कंपन्या आता नाहीत। भरपूर शेतकरी जे आहेत ते त्यांना पैसे भरल्यानंतर वेंडर सिलेक्शनसाठी मेसेज आलेत आणि बघतात तर वेंडर लिस्टमध्ये एकही कंपनी नसल्यामुळं ते जे काही शेतकरी आहेत ते वेंडरच्या प्रतीक्षेत होते आणि जशी ती कंपनी आली तशी त्यांनी ते वेंडर सिलेक्शन करायला सुरुवात केली। इतक्या मोठ्या प्रमाणावर वेंडर सिलेक्शन झालं की त्या कंपनीचा कोटा जो आहे, जो ठरवून दिलेला कोटा आहे, तो संपून गेला आणि ती कंपनी जी आहे ते त्या वेंडर लिस्टमधून गायब झालेली आपल्याला पाहायला मिळाली। आता भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं होतं की कंपनीबद्दल माहिती काढायची। आम्ही सुद्धा तुम्हाला सांगितलं की बाबा या कंपनीबद्दल पूर्ण माहिती घेऊ द्या, कारण ती कंपनी जी आहे ते फक्त सोलार मॅन्युफॅक्चर करते, पॅनल मॅन्युफॅक्चर करते, बॅकएंडला मोटर कोणती बसवणार आहेत, काय आहेत, तर याच्याबद्दल आपल्याला कुठलीही माहिती नव्हती। पण या सगळ्या कारणाचा माहिती घेईपर्यंत जे आहे ती कंपनी त्या ठिकाणाहून निघून गेलेली आहे। मग पुन्हा शेतकऱ्यांना तीच एक काळजी पडलेली आहे की आता वेंडर नेमकं पुन्हा कधी येणार आहे। तर बघा, आता जरी तुम्हाला कंपन्या जर नवीन ॲड झाल्या तर त्या कंपनीची माहिती घेईपर्यंत ती कंपनी त्याच्यामधून निघून जाणार आहे, कारण लाखो शेतकरी हे वेंडर सिलेक्शन पासून आता सध्या स्थितीत थांबलेले आहेत आणि वेंडर सिलेक्शनसाठी वेटिंगवर आहेत। त्यामुळं जीही कंपनी येईल ती एका दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी निघून जाणार आहे। तिचा जो काही वेंडर कोटा आहे तो संपून जाणार आहे, म्हणजे तिला प्रसाद वाटल्यासारखं, शेरणी वाटल्यासारखं ते त्या प्रमाणात ते संपून जाणार आहे। मग त्यामुळं जे आहे तर एक तुम्हाला जर गरज नसेल सध्या स्थितीत तुम्हाला पंपाची, किंवा मग सध्या स्थितीत घाई नसेल तुम्हाला पंप बसवून घेण्याची, तर तुम्ही निवांत मार्च एप्रिल या महिन्यापर्यंत थांबून जा। लिस्टमध्ये जे आहे ते सर्वच वेंडर ॲड होणार आहेत, कारण मुख्यमंत्री यांनी वारंवार सांगत आहेत की आम्ही हा कोटा जो आहे 1 टप्पा 2 टप्प्यामधला जो कोटा आहे तो आता वाढून देणार आहे। जे 1 लाख पंप बसत होते 1.5 लाखावर आम्ही नेलेले आहेत, 1.5 लाखावरून आता 2.5 लाख करण्याचा आमचा मानस आहे। दरवर्षी जे काय आहे ते 2.5 लाख पंप बसवण्याचा आमचा मानस आम्ही ठेवणार आहोत, त्याहीपेक्षा जास्त पंप बसवण्याचा आम्ही मानस ठेवणार आहोत। त्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचं काम नाही आणि कुठल्याही प्रकारची वेंडर सिलेक्शनसाठी घाई करण्याचं कारण नाही। साहजिकच आहे, तुम्ही पैसे भरलेत, कारण तुम्हाला चिंता लागून गेलेली आहे की बाबा आता नेमकं माझं काय होणार आहे, की माझ्याकडे आता सध्या स्थितीत मी पैसे भरल्याच्या नंतर मला वेंडरच्या ठिकाणी अवेलेबल नाही। पण निश्चितच या ठिकाणी सर्व काही गोष्टी ह्या सुरळीत होणार आहेत। लवकरच ह्या सगळ्या गोष्टीवर जे एक तोडगा निघून हे वेंडर तुम्हाला अवेलेबल करून देणार आहेत। हालाकी शासनाचं एक धोरण चुकतंय यामध्ये, जे काही तुमचं पैसे अगोदर भरून घेणं आहे किंवा मग त्याच्यासाठी कुणीही एक म्हणजे सर्व्हिस देण्यासाठी सर्व्हिस सेंटर, कॉल सेंटर किंवा तक्रारी घेण्यासाठी कोणीही त्यांनी डिपार्टमेंट वेगळं असं ठेवलेलं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना हे भरपूर अडचणीला सामोरं जावं लागतं। त्यांच्या जो प्रश्न आहेत त्यांना उत्तर देण्याचा, त्यांना ज्या तक्रारी आहेत त्यांना सोडवण्यासाठी कोणीही शासनाकडून, प्रशासनाकडून कोणीही त्या ठिकाणी अवेलेबल नाही। त्यामुळे शेतकरी या योजनेसाठी भरपूर असे त्रस्त झालेले आहेत। शासनाने सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवेत आणि शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाला लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि वेंडर जे आहेत ते वेंडरचं जे काही प्रक्रिया आहे त्यांच्या बाजूनं केंद्रीय साईडनं असो किंवा मग राज्य लेवलला महावितरणच्या साईडनं असो, ते या लवकरच प्रक्रिया करून हे वेंडर शेतकरी बांधवांना ॲड करून दिले पाहिजेत। आता याच्यामध्ये बिलाचे जे प्रश्न होते ते मला वाटतं आता बिलं पण त्यांचे निघून गेलेले आहेत आणि शेतकरी बांधवांनी पण ज्या कंपन्या येतील, तुम्हाला वाटत असेल योग्य तर तुम्ही फास्टमध्ये ती सिलेक्ट करू शकता, नसेल योग्य वाटत तर तुम्ही
जे आहेत ते थोडासा वेट करू शकता. आता असेही पैसे भरलेत तुम्ही, तसेही भरलेत, कारण पैसे तर तुम्हाला वापस मिळणार नाहीत. एकतर तुमचा पंप बसेल किंवा रिजेक्ट झाल्यानंतरही तुमचे पैसे कधी वापस मिळतात याची तुम्हाला शाश्वती नाही. त्याच्यामुळे थोडीशी घाई गडबड वगैरे या करू नका. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही तोतया एजंट किंवा कोणी असेल की मी तुमचा पंप बसवून देतो, कंपनी निवडून देतो, असं असेल तर या भूलथापांना कोणाला बळी पडू नका. म्हणजे कुणालाही पैसे देण्याची वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी गरज पडणार नाही आणि फसवणूक होणार नाही आपली, ही काळजी घ्या. त्यामुळं वेंडर जरी आल्याच्या नंतर कंपनीवाले पण गोड बोलून वेंडर निवडून घेतात आणि नंतर जे आहे ते शेतकऱ्याचे फोन उचलत नाहीत किंवा मग शेतकऱ्यांना मटेरियल इथून न्या तिथून न्या ह्या सगळ्या भानगडीमध्ये परेशान करतात. त्यासाठी सर्व गोष्टीचा अगोदर विचार करा आणि नंतरच त्या कंपनीचं तुम्ही जे आहे ते सिलेक्शन करा. वेंडर येतील, काळजी करण्याचं काही कारण नाही. कंपनी अशीच जर 1-2 कंपनी ॲड झाली तर याचा जे कोटा आहे ते 1-2 दिवसात संपून जाणार, कारण शेतकरी भरपूर त्याच्यामध्ये वेटिंग लिस्टमध्ये आहेत. त्यामुळे ह्या फास्टमध्ये त्याची प्रोसेस होणार आहे. तुम्ही काळजी करू नका. तुमच्यासाठी पण सर्वांसाठी वेंडर हे अवेलेबल होणार आहेत. फॉर्म भरून घेतलेत म्हणजे ते सगळ्या शेतकऱ्यांना जे आहे ते पंप देणारच आहेत. त्यामुळे जे आहे ते काळजी करण्याची तुम्हाला कुठल्याही प्रकारची गरज नाही. तुम्ही निश्चिंत राहू शकता. हीच माहिती जी आहे ते तुम्हाला या व्हिडिओमधून द्यायची होती. जो आहे तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून वेंडर संदर्भात असोत किंवा सोलारच्या इतरही माहिती असोत किंवा शासकीय माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे जे आहे ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील. धन्यवाद.